हाय फ्रेंड्स, इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये एक टोमॅटो टाकून डाळ शिजायला ठेवून दिली. डाळ शिजते तोपर्यंत भाजीला फोडणी देते. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण चांगलं परतू दिलं. त्यामध्ये एक टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला परतून त्यामध्ये मीठ, धना पावडर, हळद, चटणी टाकून चांगलं परतू दिलं. त्यानंतर त्यामध्ये शेंग टाकून दिली. शेंग चांगली मिक्स करून त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे डाळ शिजली होती. डाळ शिजले तर मी वरणाला फोडणी देऊन घेते. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण हळद टाकून वरणाला फोडणी दिली. वरण चांगलं मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून मीठ टाकून मस्त हलवून घेतलं. इथे भाजी पण शिजली होती. भाजी शिजली आहे, वरण पण उकळून झालं आहे. आता वरण चांगलं उकळतं आहे तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते. चपाती लाटायला घेतली. मला फक्त आज घेवड्याची शेंग, वरण आणि चपाती बनवायची होती. चपाती लाटून घेतली. आता मी चपाती भाजून घेते. चपाती चांगली भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. चपाती भाजून झाली. आता माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. बाय बाय फ्रेंड्स.